संसाराचा वेल उमलला आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पुंडलिक नाव ठेवले गेलं. पुंडलिकाचं लग्न समारंभ झाला आणि खऱ्या अर्थानं पुंडलिक आता सर्वांना पाहिल हीच अपेक्षा आईवडिलांची होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली आणि उलट पक्षी लग्न झाल्यापासून पुंडलिक हा आपल्या पत्नीमध्ये रममाण होऊ लागला. त्याच वेळेला या लोहदंडाच्या क्षेत्रामध्ये अनेक भाविक येत होते. एक ठरलेलं असायचं की या ठिकाणी थांबायचं आणि मग तिथून पुढं जायचं. असे अनेक पोहे या लोहदंडाच्या ठिकाणी यायचे. अनेक लोक हजारोच्या संख्येनं इथं यायचे, थांबायचे. तिथं आलेल्या प्रत्येकाची सेवा हे स्वतः जानदेव करत होते. आता ते करत असताना त्यांची पत्नी सत्यकी त्यांना मदत करायची. परंतु लग्न झाल्यापासून पुंडलिकानं हे सगळं काही बंद केलेलं होतं. त्याचा मात्र त्रास सतत आईवडिलांना होत होता. म्हणून ते सांगत होते की बाबा, तीर्थयात्रा करणारे जे आहेत त्या तीर्थयात्रेकरूंची आपण सेवा केली पाहिजे. या पद्धतीची सेवा केल्यानंतर पुण्य मिळतं. अशा पद्धतीनं स्वतः जानूदेव पुंडलिकाला सांगत होते. परंतु कुठल्याही प्रकारची ऐकण्याची मनस्थिती नसणारा पुंडलिक, हा यौवनाच्या अवस्थेमध्ये असणारा पुंडलिक, त्याला सतत असं वाटायचं की आपण जे करतो तीच पूर्व दिशा आहे. हे आई वडील म्हातारे झालेले आहेत, त्यांना फारसं काही कळत नाही आणि आपण जो निर्णय घेऊ तो योग्य असेल. अशा पद्धतीनं पुंडलिकाला सतत वाटायचं. त्याच्यामध्ये तो पुंडलिक रममान झालेला असायचा. अनेक लोक यायचे, थांबायचे, त्या ठिकाणी काही भाकरी चटणी मिळेल ती खायची आणि पुढं प्रवासाला जायची. एक दिवस असा प्रसंग घडला की या लोहदंडाच्या पुंडलिकाच्या घरासमोर अंगणामध्ये अनेक लोक येऊन थांबलेले होते. आता मात्र अगदी आपल्या आईवडिलांना हिडीस करणारा पुंडलिक, आईवडील सुद्धा अगदी एका कोपऱ्यामध्ये बसून राहायची. काहीतरी गोष्ट एखादी पुंडलिकाला सांगायला सुचवायला गेले, काही शहाणपणाची गोष्ट शिकवायला गेलं तर तो पुंडलिक अंगावर धावून यायचा, हात उगारायचा, लात उगारायचा. अशा पद्धतीनं आईवडिलांच्या मध्ये एक पुंडलिकाची दहशत निर्माण झाली की पुंडलिकाचं नाव जरी घेतलं, मुलाचं जरी नाव घेतलं तरी सुद्धा त्यांना घाबरायला व्हायचं. कारण पुढचा प्रसंग कसा येईल हे सांगायचं नाही. परंतु सुणबाई सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांना सांभाळून घ्यायच्या. परंतु पुंडलिक मात्र आईवडिलांना सांभाळायचं नाही. बऱ्याच गोष्टी आईवडील सांगायचे, बाळा अशा पद्धतीनं वागू नये. जर आपण तीर्थयात्रेकरूंची सेवा केली तर आपल्याला फळ मिळेल, ते पुण्याचं फळ असेल. त्यावेळेला तो पुंडलिक स्वतः सांगायचा की तुम्ही किती वेळ मला छळणार आहात, काय जन्मभर मला छळण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. खऱ्या अर्थानं अशी उलटसुलट दूषणं पुंडलिक आपल्या मातापित्यांना देत होता, आईवडिलांना देत होता. अनेक दिवसानंतर एक पोहा येऊन थांबलेला होता. आता हा पोहा हा शब्द असा आहे की ज्याला आपण दिंडी म्हणतो. लोक तीर्थयात्रेला जाणारे लोक समुदायानं एकत्र येतात आणि समुदायानंच ते पुढे जातात. त्याला पूर्वी पोहा असं म्हटलं जायचं. हा पोहा येऊन थांबलेला होता. त्यामध्ये शेकडो लोक होते. अनेक लोकांच्याकडे दृष्टी टाकल्यानंतर कळत होतं, जानूदेव हे सगळं बघत होता आणि ते बघताना त्याला समाधान वाटत होतं. पुंडलिक सुद्धा त्यांच्यामध्ये कुठंतरी मिसळत होता असं दिसत होतं. परंतु पुंडलिक ते बघताना दृश्य अतिशय वेगळं बघायचा आणि जानूदेव बघताना दृश्य वेगळं बघायची. एकच दृश्य पण दोन्ही दृष्टीनं बघत होते. जानूदेव बघत असताना आतून सत्यकीनं हाक दिली, अहो उमऱ्याला उभारून काय पाहताय? त्याने सांगितलं, अगं हा एक पोहा काशी तीर्थयात्रेला चाललेले, तीर्थयात्रेला चाललेल्या पोह्याकडे बघून मला आनंद होतोय. सत्यकीनं आत बोलवून घेतलं आणि सांगितलं, माझी इच्छा तीच आहे की उतार वयामध्ये मुलाला घेऊन काशी तीर्थक्षेत्र बघावं. गंगेमध्ये एकदा आंघोळ केल्यानंतर आपण डोळे मिटायला रिकामं झालो. परंतु आता ही गोष्ट पुंडलिकाला सांगितली तर तो मानेल याची शाश्वती नाही. दोघांच्या मध्ये चर्चा झाली. बाहेरच्या बाजूला पुन्हा जाऊन बघितलं त्यांनी तर अनेक मुलं आपल्या आईवडिलांची सेवा करत होते, आईवडिलांचे हातपाय चेपत होते.
कोण आई वडिलांना चारत होतं, काही नातू सोबत असणारे आजी आजोबा त्यांची नातवंड सेवा करत होती. हे सगळं दृश्य हे जाणूदेव बघत होते आणि पुंडलिक सुद्धा त्यांच्यामध्ये फिरत होता. त्यांना मात्र पुंडलिकाला एकच दिसत होतं, ते म्हणजे की त्यामध्ये असणारे नवविवाहित किंवा पती पत्नी जे आहे ते एवढेच त्यांना दिसत होती. कामुक वृत्ती वाढल्यानंतर कामुकताच प्रती तिला येत असते, याचं प्रतिबिंब पुंडलिकाच्या रूपाने दिसत होतं. पुंडलिक सगळीकडे बघायचा, त्याला आई वडील दिसायचे नाहीत, नातू आपल्या आजी आजोबांची सेवा करतायत ते दिसायचं नाही, परंतु पती पत्नी कुठेतरी बोलत बसलेले आहेत, ते त्यांची सेवा करतायत हे दिसायचं नाही, ते दोघं कुठेतरी जेवतायत, या पद्धतीनं त्यांना दिसायचं. आणि मग पुंडलिकाला मात्र एक त्याच्यामध्ये स्फुरलं की आपण सुद्धा अनेक दिवस बाहेर फिरायचं असं म्हणतो, पत्नीला घेऊन आपण जर काशीला गेलो तर काय होईल. मनामध्ये एक फक्त संकल्प निर्माण झाला. एक ध्यानात घ्या, सत्य संकल्पाचा दाता नारायण असं म्हटलं जातं आणि ती सत्य आहे. याचं कारण असं असतं की ज्या ठिकाणी अत्यंत उदारता असते, विशालता असते, भव्यता असते, त्याच ठिकाणी भव्य आणि दिव्य विचार सुचतात. संकुचितपणाच्या ठिकाणी विचारच सुचत नाहीत, कारण मुळात मनच संकुचित झालेलं असतं. त्याच्यामुळं पुंडलिकाला आता खऱ्या अर्थानं तीर्थयात्रेकरूंचा सहवास किंबहुना याला संत संघ किंवा सज्जनांचा संघ हा लाभलेला होता. आणि त्या सज्जनांच्या संगतीमुळं पुंडलिकाला मनोवृत्तीमध्ये त्याच्या बदल झालेला होता. संत संघ का करावा याचं उत्तम उदाहरण पुंडलिकाचं आहे. पुढे संतांनी त्याचं वर्णन इतकं विशाल केलेलं आहे. काहीच नाही करता आलं तरी चालेल, पण संत संघ आपण केला पाहिजे. याचं कारण असं आहे, जर आपण संत संघ केला तर आपल्याला अनेक गोष्टी त्याच्यातून मिळू शकतात. हेच पुंडलिकाला तिथं दिसत होतं की काही नाही, आपण दोघांनी पती पत्नीनी तीर्थयात्रेला म्हणजे काशीला फिरायसाठी जायचं. आता असा विचार झाला आणि पुन्हा त्याचं मन स्वतःला सांगायला लागलं, जर आपण पती पत्नीच या पोह्यातून जर गेलो, लोकांच्या सोबत गेलो, तर मात्र लोक आपल्याला नावं ठेवतील. आई वडिलांना घरात ठेवलं आणि पत्नीला घेऊन तीर्थयात्रा करायला लागला. त्याच्यापेक्षा जर त्यांना घेऊन गेलो तर त्यांच्या मागोव्यानं आपली सुद्धा एक हौस मौज होईल. म्हणून पुंडलिकाच्या मनामध्ये मौजे खातर का असेना त्याच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला की आपण काशीला जायचं. तो आपल्या दरवाजाकडे येत होता, जाणूदेव बघत होते आणि जाणूदेवांनी तो पायरीवर आलेला बघितला आणि तसेच आत पाय घेतले. आपल्या पत्नीजवळ जाऊन थांबले. सत्यकी सांगत होती, अहो एकदा विचारून बघा काय म्हणतोय बाळ आपला. तो नाही म्हणणार नाही. आईचं हृदय होतं, किती छळलं तरी ते मुलांच्या प्रती हे अतिशय विशालच असतं, ते कधी आटत नसतं. त्या पद्धतीनं ती आई सांगत होती आणि जाणूदेवांनी वाच्यता केलीच. बाळा पुंडलिका, ऐकलंस का रे? हो, तुमचा ऐकायसाठीच माझा जन्म झालाय. नाही ऐकून काय करू? उर्मटपणे पुंडलिकानं उत्तर दिलं. नाही बाळा, तुझ्या आईचं आणि माझं मत असं आहे की शेवटचा उत्तरार्ध आयुष्याची किती गणती राहिली शिल्लक कळत नाही, तेव्हा काशी क्षेत्री जावं आणि एकदा गंगेचं स्नान करावं आणि देह समर्पित करावा. हो हो, काही हरकत नाही, पण गेला तर परत यायच्या इच्छेनं जाऊ नका. गेला तर तिकडच जा, तिकडच खपा, मागं यायचा तुम्ही विचार करू नका. मग मात्र पुंडलिक असा बोलायला लागला. दोघांच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले की आता पुंडलिक आपल्याला नेतोय का नाही नेतोय हे काहीच कळत नव्हतं. पुंडलिक मजघरामध्ये गेला आणि आत आपल्या पत्नीशी बोलू लागला. पत्नीला तो सांगू लागला की अगं, बाहेर जे लोक आलेत ते लोक आपल्या आई वडिलांना घेऊन काशी क्षेत्री चाललेले आहेत. अनेकांना मी बघितलेलं आहे की ते तीर्थयात्रा करत आहेत, तर हौसमौज करत आहेत. तेव्हा आपण असं करूया का की आपण काशीला जाऊ? पत्नीने विचारलं, अहो पण आईबाबांचं काय? अगं त्यांचा कशाला तू विचार करतेस? त्यांनाही घेऊन जाऊ आपण. नाहीतर इथं कटकट, ती रस्त्यालाही कटकट असणारच आहे. मग मात्र पत्नीचा होकार मिळाला आणि पुंडलिक बाहेर आला. वडिलांना सांगितलं, हे बघा, आपण उद्या सकाळी हे सगळे लोक ज्यावेळेला निघतील त्यावेळेला आपण जायचं, परंतु सांगितलेलं तुम्ही लक्षात ठेवा, परत न येण्याच्या आशेनंच तुम्ही माझ्याबरोबर यायचं, कारण तुम्ही परत मागं याल अशी माझी अजिबात अपेक्षा नाही.
कारण तुम्ही जर मागं आलात तर पुन्हा माझ्या पाठीमागं आणि माझ्या संसारामध्ये कटकट चालू होईल. काय काय असेना, संत संगतीनं, सज्जनांच्या संगतीनं मुलामध्ये थोडा का बदल झाला असं सत्यकीला वाटलं आणि सत्यकीनं आवरावर चालू केली. एखादं लुगडं घ्यावं. जाणूदेवांनी बाराबंदी बांधली, धोतर नेसलं, पगडी डोक्याला घातली, हातामध्ये काठी घेतली आणि पुंडलिकाच्या पाठीमागं उभा राहिले. सकाळचाच प्रहर, सगळे लोक उठले, आवरावर चालू झाली. अनेकांनी या लोहदंडाच्या समोर असणाऱ्या नदीमध्ये गेली आणि त्या ठिकाणी आंघोळ सर्वांनी केली. एक पवित्र जल, पवित्र स्नान त्यांचं झालं. कारण या लोहदंडाच्या समोर असणारी जी नदी आहे त्या नदीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं. तो शंकर पार्वतीच्या संवादामध्ये पद्मपुराणामध्ये आलेला एक दृष्टांत होता की या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर आंघोळ केली तर तो पापी सुद्धा पावन होऊ शकतो. कारण त्या ठिकाणी एका राजाची कन्या, अतिशय रूपवान आणि देखणी असणारी कन्या, त्या कन्येनं भगवंताच्या प्राप्तीसाठी आराधना केली. इतक्या आराधनेमध्ये ती गुंग झालेली होती की स्वतःच्या शरीरावरची कपडे सुद्धा तिला आठवत नव्हती. मग मात्र तिची एकच इच्छा होती. आता ती इच्छा व्यक्त करत असताना ती वडिलांना सांगायची की तो भगवंत मला जर भेटला तर माझ्या जीवनाचं साफल्य झालं. म्हणून ती सतत आराधना करायची. आणि तोच दिवस आला, भगवंतानं सगुण रूपामध्ये तिला दर्शन दिलं. त्यावेळेला सगुण रूपाच्या पाठीमागं धावत जाणारी ती जी राजकन्या होती, त्या राजकन्याचे धावताना केस सुटले आणि केस सुटल्यानंतर त्या ठिकाणी ज्या तीर्थाचं नाव पडलं त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे मुक्तकेशी. आता त्या ठिकाणी अनेक लोक आंघोळ करायचे आणि पुढच्या प्रवासाला जायचे. पुंडलिकानं सुद्धा त्याच पद्धतीने केलं आणि पुढचा प्रवास चालू केला. मजल दर मजल करत अनेक लोकांच्या पाठीमागं पुंडलिक चाललेला होता. आईवडिलांचं वय झालेलं होतं, त्याच्यामुळं त्यांना पावलं उचलत नव्हती. बऱ्याच वेळेला दम लागत होता, परंतु पुंडलिकाचा हकाऱ्यासारखा चालायचा. तो सारखा सारखा त्यांना बोलवायचा. मजल दर मजल करत अनेक दिवसाचा प्रवास यांचा चालू झाला. आणि अनेक दिवसाचा प्रवास चालू झाल्यानंतर उत्तरेकडचा प्रवास, प्रदीर्घ प्रवास, अनेक ठिकाणी गावच नाहीत. गावं म्हणजे जंगलाच्या जंगलामधून प्रवास. अनेक लोक आपल्या आईवडिलांना घेऊन पुढं जायचे आणि यांच्या आईवडिलांचा थोडासा वेग कमी असल्यामुळं पुंडलिकांचे आईवडील जाणूदेव आणि सत्यकी हे थकलेले होते. हळूहळू पाय उचलायचे. आता रात्रीचा प्रहर वाढणार होता आणि रात्रीच्या वेळी कुठंतरी थांबणं गरजेचं होतं, परंतु कुठं लोक दिसत नव्हते. मागं बघितलं तर मागंही कोणी दिसत नव्हतं. आणि तिन्हीसांच्या वेळेला अगदी त्याच्या पत्नीनं सांगितलं की अहो ऐकलं का, मी खूप दमलेले आहेत, तुमचे आईवडीलही दमलेले आहेत, तेव्हा कुठंतरी आपण मुक्काम करू. तेव्हा पुंडलिकानं पाठीमागं बघितलं, त्याला एकच शब्द गेलेला होता कानावर की मी खूप दमलेली आहे. त्याच्यामुळं त्या एका शब्दावर तो आहे तसा सरसा मागं झाला आणि सांगितलं अगं तू दमले असतील, तुझी कोमळ कांती आहे, तुझे पाय दुखत असतील, तेव्हा तू असं कर, तू खांद्यावर बस. अहो हे काय करताय? नाही तू खांद्यावर बस, कारण आता इथं बघायला कोणीच नाही. जे लोक आहेत ते लोक पुढे गेलेले आहेत, आई वडील सुद्धा दमलेले आहेत, काही हरकत नाही, त्यांची व्यवस्था मी करतो. आपल्या पत्नीला खांद्यावर घेतलं आणि आई वडिलांच्या हातामध्ये उपळण्यासारखा दोर बांधला आणि सांगितलं की त्यांना ओढत, किमान त्या आधारानं आपल्या सोबत आई वडील पाठीमानं ओढले जातील. या पद्धतीनं पुंडलिकानं ससे होलपट चालू केली आणि तिन्ही सांज वाढत गेली. रात्रीचा प्रहर चालू होणार होता आणि रात्रीच्या प्रहराच्या वेळी त्याच ठिकाणी पुंडलिकाला आसऱ्याची गरज होती. त्या आसऱ्यासाठी तो इकडं तिकडं बघत होता. अगदी मिणमिणती पंथी निरांजनामध्ये लावलेली होती. त्या निरांजनाच्या प्रकाशामध्ये कोणीतरी दाढीवाला पुरुष दिसतो एवढंच दिसत होतं. एखादा आश्रम असावा, मठ असावा, तिथं जावं आणि त्या ठिकाणी थांबावं एवढी इच्छा निर्माण झाली. आई वडील पत्नींना त्यानं बाहेर थांबवलं आणि तो आत पायऱ्यावर चढून आत गेला आणि आत विचारलं की आम्हाला या ओसरीवर, या ओटीवर क्षणभर विश्रांती मिळेल का? आतल्या त्या गृहस्थानं सांगितलं काही हरकत नाही, रात्र वाढत आहे तेव्हा तुम्ही इथे विश्रांती घ्या, दिवस उजाडल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रवासाला निघाला तरी हरकत नाही. पुन्हा पुंडलिक पाठीमागं आला. पुंडलिकानं सर्व परिसर बघितला. अतिशय स्वच्छ असणारा परिसर.
रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळी काही सोबत असणारा शिधा, तो शिधा घेतला, तांब्यावर पाणी घेतलं आणि सगळे झोपी गेले. पुंडलिकाला सुद्धा झोप लागली. मात्र मनामध्ये एक कुरकुर अशी सारखी असायची की आपण तीर्थयात्रेसाठी आलो, अनेक लोक पुढे गेले, आपण मात्र मध्येच अडकलो. कारण मंदिर किंवा गावाची रस्ता अशा पद्धतीने पूर्वी काही पाट्या लावलेल्या असायच्या नाहीत. पायवाट असायची, जंगलातून पायवाट काढत काढत, दऱ्याखोऱ्यातून पायवाट काढत काढत असंच पुढं जायलायचं. तशीच तीर्थयात्रा चालायची. कोणीतरी त्या संपूर्ण पोह्यामध्ये एखादा तीर्थयात्रा केलेला असायचा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली लोक एका पाठीमागे एक जायचे. आता आपल्याला पुढे मार्गदर्शक नाही, सकाळ उजाडल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही, म्हणून पुंडलिक सुद्धा तिथंच ओटीवर झोपी गेला. पहाटेचा प्रहर होता आणि अगदी पहाटेच्या प्रहरी एक 3 स्त्रिया त्या ऋषीच्या आश्रमामध्ये आत येऊ लागल्या. आत येत असताना त्यानं बघितलं की या स्त्रिया दिसत आहेत, परंतु अतिशय कुरूपवान अशा स्त्रिया आहेत. त्या आत गेल्या. त्यांनी आतून जलाचे कलश आणले, म्हणजे त्या आश्रमाच्या भोवती सडारांगोळी केली, पाणी शिंपडलं. दुसऱ्या एका स्त्रीनं घडा भरून समोरच असणाऱ्या निर्झरातून पाणी आणलं. ते पाणी आश्रमाचं भरलं. आश्रमातले घडेच्या घडे भरून ठेवलेले होते आणि त्या स्त्रियांनी दर्शन घेतलं आणि त्या स्त्रिया जाताना बघितलं तर अतिशय सुंदर देखण्या स्वरूपवान स्त्रिया या पुंडलिकाला दिसल्या. पुंडलिक भानावर आला, ओटीवरून खाली आला, त्यानं नमस्कार केला आणि सांगितलं, मातांनो, आपण कोण आहात? मी पहाटेच्या वेळी तुम्हाला बघितलं, त्यावेळेला अत्यंत कुरूप अशा तुम्ही दिसत होता. आता मात्र जाताना तुम्ही अत्यंत देखण्याने सुंदर आहात. तुम्ही चाललात कुठं? तुम्ही कोण आहात? त्यावेळेला त्या तिन्ही स्त्रियांनी एकदम सांगितलं, अरे, तुझ्यासारख्या पाप्यानं आमच्यावर सावली टाकणं हे सुद्धा विटाळ आहे. आईवडिलांची सेवा करत नाहीस, आईवडिलांना दूषण देतोस, आईवडिलांना त्रास देतोस, त्याच्यामुळे तुझी सावली जरी आमच्यावर पडली तरी आम्हाला विटाळ होतो. त्याच्यामुळे तू बाजूला हो. आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत, नद्या आहोत. अहो, नद्या तुम्ही इथं येता? हो, आम्ही नद्या आहोत. लोक रात्रंदिवस पाप करतात आणि पाप मुक्त होण्यासाठी आमच्या जलामध्ये स्नान करतात. ते सगळ्यांचं पाप आमच्या अंगावर येतं आणि त्यामुळे आम्ही कुरूप होतो. पहाटेच्या प्रहरी लोक उठण्याआधी या स्वामींच्या दर्शनाला आम्ही येतो. यांचं दर्शन घेतलं आणि या आश्रमाची सेवा केल्यानंतर आम्ही पवित्र होतो आणि पुन्हा आहे त्या कामाला आम्ही निघून जातो. पुंडलिकाला तिथून पुढे झोपच लागली नाही. आईकडे बघितलं, वडिलांच्याकडे बघितलं, पत्नीकडे बघितलं, ती निवांत झोपलेली होती. पुंडलिकानं आत वाकून बघितलं तर ते स्वामी जे आहेत त्या स्वामींनी आपल्या आई वडिलांच्यासाठी पाणी तापवणं असेल, पाणी विसवणं असेल, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था असेल, यामध्ये सगळं काही काम चाललेलं होतं. ते सगळं निरीक्षण करत होते, त्या कवाडातून बघत होते. स्वामी बाहेर कधी येतात याची ते वाट बघत होते आणि योगायोगानं पहाट फटफटली आणि स्वामींनी पाय बाहेर काढला. स्वामींनी पाय बाहेर काढल्याबरोबर स्वामींच्याकडे बघून त्यानं नमस्कार केला. सांगितलं, स्वामी, आपण कोण आहात? त्याने सांगितलं की कुकुट स्वामी या शरीराचं नाव आहे. म्हणले की ज्या स्त्रिया येत होत्या त्याबद्दल आपण नंतर बोलू. माझ्या स्नानाची वेळ झालेली आहे, कारण मी जर वेळेवर स्नान करून आलो तर माझ्या आईवडिलांना मी स्नान वेळेवर घालू शकतो, त्यांची सेवा मला करता येते, त्याच्यामुळे नंतर बोलू. पुंडलिक तसाच शांत होता. दोघांच्या संवादानं आईवडील मात्र जागे झालेले होते. कुकुट स्वामी आंघोळ करून पुन्हा आले. आल्यानंतर त्यांनी पाणी काढलं, आईना उठवलं, वडिलांना उठवलं, दोघांनाही तेलमार्जन केलं, मर्दन केलं आणि दोघांनाही स्नान घातलं. स्नान घालून कापडानं स्वच्छ शरीर त्यांचं केलं आणि पुन्हा त्यांच्या अंतरुणापर्यंत जाऊन पोहोचवलं. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी आई वडिलांच्यासाठी काही पोथी वाचायला सुरुवात केली. त्या पोथी वाचनामध्ये मग्न झालेली होती. पुंडलिकाच्या पत्नीनं काही स्वयंपाक रांधता येईल याच्यासाठी तिने दगडाची चूल मांडली, त्याच्यावर खापराचा तुकडा ठेवला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. आई थोडीशी काहीतरी मदत करण्यासाठी पुढे धावत होती. वडील तिथंच बसून होते. पुंडलिक मात्र विषण्ण आणि खिन्न अवस्थेमध्ये आतील दृश्य सगळं बघत होता. त्याला बाहेर काय चाललंय हे कळत नव्हतं. मात्र आईवडिलांच्या सेवेमध्ये गर्त झालेल्या कुकुट स्वामींना बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक विचित्र भाव निर्माण झालेला होता. विषण्ण अवस्थेमध्ये तो बाहेर आला आणि आश्रमाचा अवतीभोवती बघू लागला. निर्झर असणारा, शांतपणे शेजारून वाहणारा एक ओढा,
त्याच्या शेजारी असणारं छोटंसं तलाव, त्याच्यामध्ये सूर्यकमल सूर्यकांतीनं उमलत होते, भुंगे गुंजाराव करत होते, मयूर आपल्या आवाजानं मोर आवाज करत होते, कोकिळीसारखा पक्षी त्या कुठेतरी झुडपातून आवाज देत होता, पानांची सळसळ चालू झालेली होती, शांत आणि सुंदर 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 असा वारा वाहत होता, आल्हादायक वातावरण, किंबहुना भगवंतच या पृथ्वीवर येऊन अवतारलेला असावा आणि अतिशय आनंदी वातावरण या भूमीमध्ये करावं, इतकं सुंदर आणि स्वच्छ वातावरण त्या आश्रमाच्या भोवतीचं होतं. वारा सुद्धा कुठेतरी कानामध्ये यावा आणि काहीतरी सांगून जावा, अशा पद्धतीनं वाऱ्याची सुद्धा लहर त्या पुंडलिकाला वाटायला लागलेली होती. पुन्हा पुंडलिकानं सर्व परिसर फिरला आणि पुन्हा आला, कारण त्यांना कुक्कुट स्वामींच्या बरोबर बोलायचं होतं. कुक्कुट स्वामींनी पोथी पुराण वाचून संपलेलं होतं. आईवडिलांच्यासाठी तो वाचत होता, आईवडिलांना ते समजत होतं, आईवडील माना डुलवत होते, हे सगळं त्यानं बघितलेलं होतं. आणि मग मात्र स्वामींनी स्वयंपाक रांधायला सुरुवात केली आणि धारिष्ट्य करून पुंडलिकानं थोडीशी विनंती केली, स्वामी मी आत आश्रमात पाय ठेवू शकतो का? हो, काही हरकत नाही. आता मात्र स्वयंपाक रांधता रांधता दोघांचं हितगुज चालू झालं आणि खऱ्या अर्थानं कुक्कुट स्वामींनी सांगायला सुरुवात केली की बाळा कुठं चाललायस? स्वामी तेच विचारायचं होतं की अनेक लोक या आश्रमाच्या दारातून गेले असतील असं मला वाटलं. आम्ही काशीला चाललो आहोत, तेव्हा काशीचा मार्ग आपल्याला माहिती आहे का? कुक्कुट स्वामींनी सांगितलं की बाळा काशी कसली आहे ती मी बघितली नाही रे, कारण माझी आई आणि बाबा हेच माझी काशी आहेत, त्याच्यामुळं मला माहिती नाही कुठं काशी आहे ती. परंतु विश्वेश्वराचं दर्शन आणि महादेवाचं शंकर प्रभूचं दर्शन मी माझ्या आईवडिलांच्या मध्ये बघतो. माझे बाबा हेच शंकर आहेत आणि माझी आई हीच पार्वती आहे. यांना सोडून मी कुठं काशीला जाऊ? म्हणून यांची मी सेवा करतो. हळूहळू हळूहळू पुंडलिकाच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये प्रकाश पडायला चालू झालेला होता. स्वयंपाक अतिशय सुंदर रांधत होते. त्यांनी सांगितलं की हा स्वयंपाक कोणासाठी? त्यांनी सांगितलं माझ्या आईवडिलांच्यासाठी. मग तुमच्यासाठी? माझ्या आईवडिलांचं पोट भरल्यानंतर माझं पोट आपोआप भरतं. आजच्या युगामध्ये ही फार गरजेची गोष्ट आहे. आज आई वडील सुद्धा ज्या वेळेला मूल जेवतं त्यावेळेला आईचं पोट भरतं, परत आई वडील जेवल्यानंतर मुलाचं पोट ज्या वेळेला भरतं त्याच वेळेला तो मुलगा धन्य असतो. कुक्कुट स्वामी हे आईवडिलांच्यासाठी स्वयंपाक रांधत होते. रांधता रांधता आईवडिलांशी बोलत होते, अनेक गोष्टींचं हितगुज चाललेलं होतं. आज पुंडलिक होता शेजारी आणि पुंडलिकाला हे सगळ्या गोष्टी ते सांगत होते. बाळा आईवडिलांच्या सेवेसारखं दुसरं कुठलंही पुण्य नाही. प्रकाश पडायला लागला, हळूहळू पुंडलिकाच्या वृत्तीमध्ये बदल व्हायला लागला आणि मग इतक्यात बाहेरून हाक आली आणि त्या हाकेला ओ देत पुंडलिक उठून स्वामींचे दर्शन घेऊन बाहेर झालेला होता. पात्रचार बांधलेली होती, त्या पात्रावर जेवण बांधलेलं होतं, उजवडावर जेवण तयार झालेलं होतं. पुंडलिक जेवत होता, पण घास मात्र आत गळ्यातून नरड्यातून घास मात्र उतरत नव्हता. तो घास तोंडातच फिरायचा. त्यानं त्या पात्राला नमस्कार केला, पात्र पुढं केलं आणि तसाच उठला. उठल्यानंतर आजूबाजूला बघायला लागला. खऱ्या अर्थानं सिद्धभूमी जी असते त्या सिद्धभूमीमध्ये गेल्यानंतर दुराचाराची सुद्धा प्रवृत्ती बदलू शकते, मात्र ती सिद्धभूमी पवित्र आणि पावन असावी लागते. त्या ठिकाणी गेल्यानंतर पवित्रता येते. ही पवित्रता पुंडलिकाजवळ येत होती. आज काहीतरी चुकल्यासारखं त्याला वाटत होतं, पण काय चुकतं हे त्याला कळत नव्हतं. काय मी चूक केली ही त्याला कळत नव्हती. मग मात्र पुंडलिकानं पुन्हा आत बघितलं तर 2 पात्र केलेली आहेत. त्या 2 पात्रातील घास एक एक तोडून आपल्या आईवडिलांना कुक्कुट स्वामी चारत आहेत. हे सगळं दृश्य बघितलं. दुपारची वेळ झाली, उन्हं वाढत होती. त्या वाढत्या उन्हामध्ये अगदी ज्याला कापडाचा पंखा म्हणावा त्या पद्धतीनं कपडाचा पंखा केला आणि त्या पंख्यानं आपल्या आईवडिलांना झोप येण्यासाठी कुक्कुट स्वामी हे वारं घालत होते. दिनचर्या सगळी बघत होते. दुपारची वेळ झाली, आईवडील झोपले. मग मात्र तिथून कुक्कुट स्वामी उठले. राहिलेला स्वयंपाक होता तो त्यांनी ग्रहण केला. आईवडिलांच्या शेजारीच जाऊन बसले. आईवडील तिन्हीसांच्या वेळा उठले. त्यांना उठल्यानंतर पुन्हा पोथी वाचून दाखवली. त्यांना अनेक त्या कथा ते सांगू लागले आणि रात्रीची वेळ झाली. रात्रीचा स्वयंपाक रांधला, आईवडिलांना चारला, आपण जेवले. आईवडिलांच्या दोन्ही मस्तक आपल्या पायावर घेतली. मस्तक दाबत दाबत आईवडिलांना झोप लागल्यानंतर एक एक मांडी काढून घेतली आणि पुन्हा कुक्कुट स्वामी आपल्या अंथरुणावर जाऊन झोपी गेले. दर्भावर चटईवर जाऊन झोपली.
हे सगळं दृश्य पुंडलिक उघड्या डोळ्यानं बघत होता. आज त्याला कुठल्याही प्रकारची झोप नव्हती, विश्रांती नव्हती. कारण वाट चुकलेल्या व्यक्तीला ज्यावेळेला मार्ग दिसायचा असतो त्यावेळेला वाटाड्या म्हणून कोणीतरी प्रतीतीला आल्यानंतर त्याच्या ठिकाणी चित्त रजतं, रमतं. आणि हे रमणं पुंडलिकाचं चाललेलं होतं. पुन्हा पहाट फटफटली आणि पुन्हा पहाटेच्या वेळी त्या ओटीवर बसलेल्या पुंडलिकाला पुन्हा त्या स्त्रिया दिसल्या. मग मात्र हे सगळं वर्णन त्याच्या समोर यायला लागलं. अरे हे कशामुळं घडतं एकदा विचारलं पाहिजे. त्यावेळेला जाता जाता गंगा यमुना आणि सरस्वतीने विचारलं की मातानो, हे तुम्ही सगळ्यांचं पाप क्षालन करता आणि इथं या स्वामींच्या दर्शनाला येऊन तुम्हाला काय मिळतं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भगवान शंकर यांचा खरा कृपाशीर्वाद कुणावर असेल तर तो फक्त कुक्कुट स्वामींच्यावर आहे. त्यांनी साधना कोणती केली असेल तर ती फक्त साधना त्यांच्या आईवडिलांची सेवा एवढीच केलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्या सेवेचं फळ म्हणून त्यांचा आशीर्वाद हा कधीही वाया जात नाही. तो आशीर्वाद आम्ही घेण्यासाठी येतो आणि आम्ही पापमुक्त होऊन जातो. मग मात्र पुंडलिक पूर्ण भानावर आला. त्याला कळलं कुक्कुट स्वामी पहाटेच्या प्रहरी उठले, आंघोळीसाठी बाहेर चाललेले होते. दर्शन घेतलं आणि सांगितलं, स्वामी आपणच मार्ग देऊ शकता. अरे मार्ग देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी कशाची गरज आहे? त्याला फक्त एकच आहे, मी करतो आईवडिलांची सेवा, तूही आईवडिलांची सेवा कर. कारण भाग्यवंत कुणाला म्हणायचं असतं? ज्याचे आईवडील इह लोकामध्ये जिवंत आहेत आणि त्यांची सेवा करायची वेळ ज्याच्यावर येते तो खरा भाग्यवंत असतो. पुंडलिका, आईवडिलांची सेवा कर. अरे प्रभू हरी सुद्धा तुझ्या दारामध्ये येऊन थांबेल. या पद्धतीनं कुक्कुट स्वामींनी सांगितलं. एका अर्थानं एक गुरु त्यांना मिळाले. आज पुंडलिकाला वाटत होतं पुढं जावं की मागं जावं, परंतु काही चरित्रामध्ये असा भाग आलाय की पुंडलिक हा काशी क्षेत्री गेला आणि आई वडिलांना स्नान करून गंगेचे घेऊन आला. पण काही चरित्रामध्ये असा भाग आहे की पुंडलिक कुक्कुट स्वामींच्या आश्रमापासूनच पुन्हा तो पाठीमागा आला. त्याचा एकच अट्टहास होता, तो अट्टहास होता फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा. याच्या पलीकडे काही नाही. मुलगीला सुद्धा किंवा त्याच्या पत्नीला सुद्धा आनंद वाटायला लागलेला होता. श्रीमंती घरची होतीच, त्याच्यामध्ये आईवडिलांची सेवा होती. सत्य की आपल्या पतीला सांगत होती, बघा आपल्या मुलामध्ये किती आमूलाग्र बदल झाला. मुलामध्ये बदल झालेला पाहून वडिलांनाही सुख वाटत होतं. लोहदंड या गावी येऊन ही सगळी स्थिरावली. आता आल्यानंतर मात्र तिथं दिनचर्या त्यांची एकच ठरलेली होती. जी कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये दिनचर्या कुक्कुट स्वामींची होती तीच दिनचर्या आज पुंडलिकाची चाललेली होती. मोठ्या लोकांच्या सहवासामध्ये का राहायचं याचं कारण हे पहिलं आहे. ध्यानात घ्या, मोठ्या लोकांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्यांची दिनचर्या कळते. त्यांची दिनचर्या कळली आणि तशी आपण जर हळूहळू वागायला लागलो, जगायला लागलो तर आपल्यामध्ये सुद्धा मोठेपण हळूहळू यायला लागतं. कुणाचं मागून, कुणाचं चोरून, कुणाचं विचारून आणि कुणाला सांगून मोठेपण येत नसतं. मोठेपण हे अनुकरणानं येत असतं. ते अनुकरण सत्वशील व्यक्तीचं असावं लागतं, तरच आपल्यामध्ये ते अनुकराचा भाग निर्माण होत असतो. पुंडलिकानं अनुकरण केलं, ते कुक्कुट स्वामींचं अनुकरण केलं. त्यामध्ये मात्र आता पुंडलिकाच्या आईवडिलांना इतका आनंद होता. इथं लोहदंडाच्या काठी असणाऱ्या या त्यांच्या छोट्याशा अगदी घरामध्ये सुद्धा आज आनंद वाटत होता. कारण अनेक लोक या मुक्तकेशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येऊन स्नान करत होते. मात्र तिथे गेल्यानंतर एक आनंद वाटायचा लोकांना. इकडं मात्र अवतार समाप्तीचं कार्य चालू झालं. ज्या वेळेला आईनं काहीतरी मागावं त्यावेळेला पुंडलिकानं उठून द्यावं, वडिलांनी काहीतरी मागावं त्यावेळेला पुंडलिकानं उठून द्यावं. कुक्कुट स्वामी एकटे होते, त्या आईवडिलांची सेवा करत होते. आज पती पत्नी पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. दोन्हीचे 4 हात आईवडिलांच्या सेवेमध्ये लागलेले होते. सगळ्यांना हेवा वाटावा अशी इतकी सेवा त्यांची चाललेली होती. पुंडलिकाच्या ध्यानी मणी स्वप्नी सर्व ठिकाणी फक्त आई वडील याच्या पलीकडे काही नव्हतं. तो सतत आई वडिलांचीच सेवा, याच्या पलीकडे काही नाही. अगदी सहज जरी सिंक आली तरी सुद्धा आईला काय झालं याच्यासाठी तो विचारपूस करण्यासाठी पुढे धावायचा. अगदी तळहातातल्या फोडाला जपावं या पद्धतीनं आई वडिलांना जपण्यासाठी तो सतत त्यांच्या समोर असायचा. त्यांनी काहीतरी मागावं, त्यांची सेवा करावी याच्यासाठी तो प्रयत्न करायचा. सकाळी उठल्यानंतर स्नान घालावं,
केश संभार सांभाळावा, कपडे घालावीत आणि पुन्हा त्यांचे पाय चेपत बसावे. जेवण स्वयंपाक आवरला की पुन्हा स्वयंपाक स्वतःच्या हातानं चारावा आणि दुपारच्या वेळेला कापडानं त्यांना वारा घालावा. आई वडिलांना झोपी जाऊ द्यावं. त्याच्यानंतर पती पत्नींनी जेवावं. आई वडील उठल्यानंतर पुन्हा त्यांना अनेक कथा सांगत बसावं. पुन्हा सायंकाळच्या वेळेला त्यांचे पाय चेपत बसावं. स्वयंपाक झाला की त्यांना भाकरी चारावी आणि पुन्हा झोपेपर्यंत मस्तक त्यांचं डोकं दाबत बसावं. अशाच प्रकारची सेवा आणि उपासना आई वडिलांची पुंडलिकाकडे चाललेली होती. इकडं मात्र हा प्रसंग घडला तो वेगळ्या प्रकारचा घडलेला होता. त्यात तो 2 प्रकारांना प्रसंग घडला. एक गोप वेशधारी भगवंत भगवान श्रीकृष्ण जो होता तो भगवान श्रीकृष्ण. शेवटी संसार कुणाला नाही, संसार सगळ्यांनाच. देवाचा संसार काय आणि तुमचा आमचा संसार काय. पती पत्नीचं भांडण आणि वाद हा असल्याशिवाय संसारच पूर्ण होत नाही. असं कसं म्हणता देवाच्या घरामध्ये भांडणं नाहीत? तुम्हाला असं वाटतंय का महाराज लोकांच्या घरामध्ये पती पत्नीची भांडणं होत नाहीत? असं वाटतंय का तुम्हाला? तसं अजिबात काय समजू नका. म्हणजे डोक्यात हा भ्रम पहिल्यांदा काढून टाका. लक्षात आलं की देवालाच सुटलं नाही ते तुम्हा आम्हाला कुठलं सुटणार आहे. त्याच्यामुळे बरेच लोक म्हणतात बघा तू बोललीस तर मी घर सोडून जातो. ताकद नसते घर सोडून जायची, पण म्हणतात घर सोडून जातो. लक्षात घ्या, देवाच्या बाबतीमध्ये असं घडलं आणि तुमच्या आमच्या बाबतीमध्ये काय होऊ शकत नाही. लक्षात घ्या. मग मात्र त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांचं जे अंतस्थ हृदय प्रेम होतं ते अत्यंत विशाल होतं. लक्षात घ्या, जी राधा होती, जी गोपिका होती ती अत्यंत प्रेम करणारी, की ज्याच्यामध्ये भागवतामध्ये एक संदर्भ उत्तम प्रकारचा आलेला आहे की उद्धवासारखा एक धीरोदात्त असणारा, ज्ञानी असणारा, भगवंताचा मित्र असणारा, भगवंताच्या नातेवाईकातला असणारा, हा गोत्रातला असणारा उद्धव ज्या वेळेला गोपिकांच्याकडे गेला त्यावेळेला अनेक दिवसापासून भगवंत भेटलेला नव्हता. हा उद्धव दिसायला बऱ्यापैकी भगवान श्रीकृष्णांच्या सारखा होता आणि गोपिकांना भेटण्यासाठी जात असताना उद्धवाने श्रीकृष्णासारखी कपडे घातलेली होती. ज्या वेळेला सर्व गोपिका बसल्या, आपला श्रीकृष्ण आलेला आहे म्हणून सगळ्या जमल्या, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आलेला वेशधारी आहे परंतु तो नाही. वेश तसा दिसतो, जवळ आल्यानंतर बघितलं अगं नाहीच आहे म्हणत नव्हतो आपण, परंतु काहीतरी मथुरेहून निरोप आला असेल याच्यासाठी त्या आतुरलेल्या होत्या. त्या प्रत्येक जणी विचारायच्या की माझ्या कृष्णानं, प्रत्येक जणी म्हणायच्या माझ्या कृष्णानं काय निरोप दिला, आणि आपण म्हणतो माझ्या देवानं निरोप काय दिला. हे लक्षात घ्या, किती फरक आहे शब्दामध्ये बघा. माझ्या कृष्णानं काय निरोप दिला, माझ्या कृष्णानं निरोप दिला हा निरोप माझ्यासाठी असतो, आणि आमच्या देवानं, आमच्या कृष्णानं निरोप दिला हा कुणासाठी असतो, आमच्यासाठी असतो. हा शब्द प्रयोग लक्षात ठेवा. इतिहास, तत्वज्ञान, पुराण या गोष्टी समजून घेत असताना किती सूक्ष्मता आपल्याजवळ असली पाहिजे ध्यानात येईल. माझ्या कृष्णानं काय निरोप माझ्यासाठी दिला, प्रत्येक गोपिका संघ विचारत होती. उद्धवाला वाटलं माझा सगळे म्हणतात, आमच्या कृष्णानं म्हटलं असतं तर बरं झालं असतं, परंतु प्रत्येक जणी म्हणायच्या माझ्या कृष्णानं. तो सांगत होता की इथं आल्यानंतर ज्ञानाची किमया तो सांगत होता, इतकं ज्ञान असावं वगैरे वगैरे, देवाला कसा आकळावा, तो निर्गुण निराकार कसा आहे, तो सगुण साकार कसा आहे, या पद्धतीनं तो सांगत होता. त्या गोपिकांचा मूड गेला. मूड गेला म्हणजे कळते तुम्हाला, लक्षात आलं का बघा. आपलं इच्छित मिळालं नाही तर मूड जातो आपला. त्या पद्धतीनं काहीतरी सांगेल म्हणून आला, निरोप घेऊन आला असं वाटत होतं, परंतु आज मूड गेला. मग मात्र एक भुंगा, काळा टपोरा भुंगा, एक त्या गोपिकेच्या पायाजवळ गुंगावत होता. तिच्या पायाजवळ यायचा, तिच्या अंगठ्याजवळ बसायचा आणि तो उडून जायचा. असं ते सगळं बघत होता. आणि अगदी उंचावर बसलेला उद्धव ज्ञान सांगत होता गोपिकांना. तो म्हणत होता की तुमचं लक्ष कुठं आहे, मी ब्रह्मज्ञान सांगतोय. ती गोपिका त्या भुंग्याकडे बघायची आणि त्या भुंग्याकडे बघून म्हणायची अरे रे किती काळा आहेस, जसा बाहेरनं तसाच आतनं. तुला वाटलं तुझं ज्ञान आम्हाला नाही. ती गोपिका भुंग्याला सांगते. भ्रमरगीत असं त्याला म्हणतात, भागवतामध्ये भ्रमरगीत म्हणून आहे. ती गोपिका बोलत होती भुंग्याला, पण प्रत्येक भुंग्याचं होतं प्रत्यक्ष श्रीकृष्णाला बोलत होती. जसा आत नाहीस तसा बाहेर नाहीस, इथं इथं दिसतोस तोपर्यंत नाहीसा होतोस.
मग उद्धव जाग्यावर आला आणि उद्धवाला वाटलं आपलं इतकं ज्ञान पाजून याच्या समोर उपयोग नाही, कारण या भक्ती रसामध्ये इतक्या डुबून गेलेले आहेत की इथं आपलं काहीही चालण्यासारखं नाही. आता त्या राधा ज्यांच्यामध्ये सतत ओतोप्रेत प्रेम आहे, अशा राधांच्या हितगुज करताना स्वतःच्या पत्नीचा सुद्धा विसर व्हावा असं, आणि मग हाच धागा रुक्मिणीला सापडला आणि रुक्मिणीला वाटलं की आता युग बदलले. पूर्वी स्त्रिया घर सोडून जात होत्या, आता पुरुष घर सोडून जातात. लक्षात आलं का बघा, म्हणजे एक 50 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी जर घरामध्ये काही झालंच तर माहेरला जायच्यात निघून. कोण जायच्या? स्त्रिया जायच्या. आता अजिबात जात नाहीत. आता पुरुषच म्हणतात तुझं तू बघ, मी जातो घर सोडून. म्हणतात का नाही बघा, म्हणजे म्हणतात तरी जातात इथंपर्यंत वर तिकटीपर्यंत आणि परत पुन्हा येतात ती सोडून देते. रोजच त्यांच्या सवयीचं झालेलं असतं. त्याच्यामुळे बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला त्याचं फारसं गांभीर्य काही नसतं. मात्र रुक्मिणी गेली. आता विश्वजनिता ज्याला आपण म्हणतो त्याला ते कळत नव्हतं का, समजत नव्हतं का? कळलेलं होतं, पण त्यालाही कुठेतरी संधीची अपेक्षा होती. त्यानं गोप वेश धारण केला. आता तशी शोधायची नाही म्हणला रुक्मिणीला. रुक्मिणीला शोधायची झाली तर मूळ रूपात आपल्या जावं. घोंगड खांद्यावर घेतलं, काठी हातामध्ये घेतली आणि गोप बाल गोप वेश ज्याला म्हणतो आपण, गुराख्याचा वेश, तो गुराख्याचा वेश घेतला आणि भगवंत बाहेर पडले. पुढं आले. काही वेळेला वर्णन असं आलेलं आहे की त्यानं गायी चारायच्या सोडल्या, ते ठिकाण म्हणजे आजचं गोपाळपूर. रुक्मिणीला शोधत शोधत गेला आणि रुक्मिणीला शोधताना त्याच्या लक्षात आलं, अरे रे, आपण एका आपल्या भक्ताला वरदान दिलेलं आहे की पुढच्या जन्मामध्ये सगुण रूपामध्ये तुला मी भेटतो. त्याला आपण भेटलं पाहिजे. आठवण झाली आणि त्याच्या दृष्टीपटलावर आलं की आईवडिलांची मातापित्यांची सेवेमध्ये मग्न असणारा पुंडलिक नावाचा भक्त आज आपली वाट पाहतो. तोच मुचकुंद होता. त्याला वरदान दिलेलं होतं की पुन्हा तुला सगुण रूपामध्ये मी भेटेन. आठवण झाली. आता पत्नीचा शोध याच्यापेक्षा भक्त शोध फार महत्वाचा. हे देव कुठं भुलतो हे लक्षात घ्या की भक्ताच्या शोधासाठी देव पुढे झाला आणि असणारं स्वयंतेज निर्गुण निराकार सगुण साकार रूपानं प्रतीतीला आलं. आतमध्ये डोकावून बघितलं, अरे पुंडलिका, मी तुझ्यासाठी आलो. पुंडलिकानं पाठीमागे वळून बघितलं. कळलं नाही का देवाला? देवाला कळलं होतं, कारण तेज जे होतं ते देवाचंच होतं, प्रभूचं होतं. त्या देवाला ओळखलेलं होतं की एक जन्माची खूण नव्हती, अनेक जन्माची खूण होती. प्रभूला ओळखलं, पण प्रभूला सांगितलं, भगवंता नाही मला वेळ आता, कारण माझ्या आईवडिलांची झोप निद्रा मोडेल, त्याच्यामुळं मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. जर माझ्यासाठी थांबायचाच विचार केला असेल तर थांबू शकतोस. भगवंताकडे वीट भिरकावली गेली. त्या पुराणामध्ये उल्लेख आहे की इंद्राला मिळालेला शाप, त्या इंद्राला मिळालेल्या शापानं इंद्र वीट होऊन पडलेला होता. तीच वीट भगवंताच्या पायी चरणावर गेली आणि भगवंत सांगितलं, बाबा मी तुझी वाट पाहतोय. हा, वाट पहा, पण कशी पहा? हात कमरेवर ठेवून वाट पहा, कारण आईवडिलांची निद्रा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. मानेनच नमस्कार केला, मानेनच दंडवत घातला आणि आईवडिलांच्या सेवेमध्ये हरिप्राप्तीसाठी उभा राहिला. त्यावेळेपासून शब्द प्रयोग केला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. हा पुंडलिक शब्द भगवंताच्या देवाच्या नावाच्या आधी उच्चारला गेला. किती दिवस उभा राहावं? नामदेवरायांनी सांगितलं, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा. भक्ताच्या अंकित असणारा भगवंत उभा राहिला
पुंडलिकाजवळ एकच सामर्थ्य होतं, ते सामर्थ्य होतं फक्त आणि फक्त आईवडिलांची सेवा, याच्या पलीकडे काही नाही. आईवडिलांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष सगुण साकार रूपानं भगवंत उभा राहिला. नाहीतर त्याच्या पूर्वीचं लोहदंड क्षेत्र हे शिव महात्म्य जपणारं होतं, शैवांची उपासना करणारं होतं, महादेवाची उपासना करणारं होतं. पण त्याचं प्रतिबिंब प्रतित पुढं आलेलं होतं. आता वैष्णवांच्या मध्ये, भागवतामध्ये भागवत धर्माची पताका घेऊन पुढे जाणारं होतं. म्हणून 28 युग भगवंत उभा राहिला फक्त एका पुंडलिकासाठी. आज सुद्धा या भूतलावर अनेक पुंडलिक आहेत, म्हणून देव उभा आहे. आज तुम्हाला एक सत्य प्रतिज्ञा सांगतो आपल्याला, की जोपर्यंत या पृथ्वी तलावावर जिवंत पुंडलिक आहेत तोपर्यंत देव उभा आहे. पुंडलिक नसेल त्यावेळेला देवही असणार नाही. देव कुठपर्यंत असणार या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. असं म्हणू नका आपल्या गावात कोण भक्त पुंडलिक नाही. गावात नसेल, तालुक्यात नसेल, जिल्ह्यात नसेल, राज्यात नसेल, देशात नसेल, तर या भूतलावावर सुद्धा एक भक्त आहे पुंडलिक. त्याच्यासाठी तो थांबतोय, एकासाठी तो थांबलेला आहे. लक्षात घ्या. आणि मग अशा या लोहदंडामध्ये भगवंत उभा राहिला. पुंडलिकानं एकच मागणं मागितलं, सांगितलं की भगवंता, आलाच आहात तुम्ही, मागणंच माग म्हणता आहात, तर एक करा, जो तुमच्या पायाशी चरणाशी नतमस्तक होईल आणि जो तुमच्या चरणावर येऊन लीन होईल त्याचा उद्धार भक्त करण्याचं मला सामर्थ्य द्या, मला तो आशीर्वाद द्या. पुंडलिकानं स्वतःसाठी मागितलंच नाही, कारण या दिंडीर वनापर्यंत पुंडलिकानं मागितलेलं होतं. आता मात्र मुचकुंदाच्या वेळेला मागितलं. आता पुंडलिक अवतारामध्ये त्याला मागण्याचं तात्पर्य शिल्लक राहिलेलं नव्हतं, कारण मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जे सार्थक आहे ते सार्थक आई वडिलांची सेवा, त्याच्यामुळं देव मिळाला. आता देवाकडे मागणं एकच होतं, तुझ्यालाही ठाई तुझ्या चरणावर लीन होणाऱ्याला तू आशीर्वाद द्यावा आणि त्याला मुक्त करावंस. भगवंतानं त्यावेळेला तथास्तु केलं. आजही पंढरपुरामध्ये जाणारे वारकरी ज्या वेळेला नतमस्तक होतात, काय काय आहे देवाची संहिता तुम्ही एकदा बघा. बुका नेला तर चालतो, नाही नेला तर चालतो. तुळशी माळ नेली तरी चालते, नाही नेली तर चालते. काय काय घेऊन जाते देवासाठी. पंढरपुरामध्ये एकच या विश्वामध्ये देवता आहे की तिच्या चरणावर डोकं ठेवता येतं, प्रत्यक्ष दर्शन घेता येतं. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे त्या भगवंताकडे नेताना फक्त शुद्ध भाव नेला की त्याचं तथास्तु हे वचन पुंडलिकानं आमच्यासाठी मागून घेतलेलं आहे. तुम्हा आम्हाला काय करायची गरज नाही, त्यानं आधीच मागून ठेवलेला आहे. तो पुंडलिक पुढे येतो आणि भक्त राज म्हणून भगवंताला समोर उभा करतो. तो भक्तराज भगवंत ज्या ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला त्याच्यासाठी म्हटलं जातं, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. नेनो ब्रह्म मार्ग चुकले. अरे ब्रह्म होतं ते कसं मार्ग चुकलं कळलं नाही, पण चुकलं. मग त्याच्यासाठी रुक्मिणीचं सांगितलं की रुक्मिणी तशीच पाठीमागे उभा राहिली की देव माझ्यासाठी आले का भक्तासाठी आले. म्हणून देव भगवंताकडं, भगवंत ज्या वेळेला बघायला आले त्यावेळेला रुक्मिणी त्यांच्याकडे बघायला आली. म्हणून आज सुद्धा पंढरीमध्ये गेल्यानंतर रुक्मिणी आणि भगवंत या दोघांची मंदिरं वेगळी, ती वेगवेगळ्या पद्धतीनं आलेली आहेत. त्याचे महत्व आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या. एवढ्यावर आपल्याला सोडून चालणार नाही, कारण रुक्मिणी एवढ्या पाठीमागं का थांबली याची काही पुरावे आपल्याकडे आहेत. मात्र एक आहे, ब्रह्ममार्ग चुकलं आणि उघडे पंढरपुराशी आले. आता तो आळविला, तो युगेवे 28 असणारा भगवंत हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या शक्तीनं उभा राहिला. कोण कोण जायला लागले त्याच्यामध्ये काही वारकरी म्हणायला लागले, काही माळकरी म्हणायला लागले आणि काही भागवत म्हणायला लागले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द राहिला तो शब्द म्हणजे भागवत. जे भागवत होते, जे भक्त होते ते भक्त पंढरपुरामध्ये जायचे, त्या पांडुरंगाशी लीन व्हायचे आणि पुन्हा जायचे. आणि मग त्यावेळेला उद्गार यायचे, पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल. पण आज सुद्धा पंढरपुरामध्ये गेल्यानंतर पुंडलिकाच्या मंदिरामध्ये सुद्धा शैव संप्रदायाप्रमाणे आपण पूजा बांधली जाते. ही बारकावे आहेत, इतिहासातले बारकावे आहेत. लक्षात घ्या. त्या भगवंताला आळवला, तो थांबला, उभा राहिला. पुंडलिकाला वाटायला लागलं की माझ्यासाठी आहे. आणि पुंडलिकाचे पुढचे अनुयायी, ज्याला भागवत म्हणतो आपण,
ते सर्व भागवत तयार व्हायला लागले. त्या भगवंताचं दर्शन घ्यावं, काही नाही जाणलं तरी चालेल. पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीच्या, वाराणसी गया पाहिली द्वारका. वाराणसी सारखं तीर्थक्षेत्र बघावं, गयेसारखं बघावं, प्रयागराज बघावं, परंतु पंढरपुरामध्ये येऊन पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय जीवाची लाही थांबत नाही. तो कशासाठी उभा राहिला? भगवंत सांगायला लागला, जो भक्त माझ्यापर्यंत येईल त्याला भवसागर तरुण जाण्यासाठी अगदीच कमरे इतकं पाणी. ते भवसागर तरुण जाण्यासाठी त्यानं माझ्याकडे यावं. आम्ही कशासाठी जातो देवाकडं? कशासाठी वर मागितला आणि कशासाठी भगवंताकडे जातो? याची जर तुलना आपण बघितलं तर आपल्या ध्यानात येईल की देवाकडे जावं ते फक्त आणि फक्त भवसागर तरुण जावं, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून निघून जावं, पलीकडल्या काठावर जावं, एवढ्यासाठीच सतत सतत प्रयत्न करणारा भक्त हा पुंडलिक असतो. माता रुक्मिणी सांगत होती की अहो भगवंत, की भक्तासाठी तुम्ही इतके व्याकुळ होता, मग काय? म्हणले जितका वेळ मला उभा राहायचंय तितकाच वेळ तुम्हाला सुद्धा उभा राहायचंय. काय अपराध आहे रुक्मिणीचा? विचार करून बघा. काही अपराध नाही. एका तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्या ध्यानात येईल ती माता सुद्धा जगन्माता म्हणून प्रतीतीला आली. ती सांगायला लागली, कोणी अधिमाया शक्तीच्या रूपाने माझी उपासना करो, काही परब्रह्म विश्वेश्वराच्या रूपाने माझी उपासना करो, त्याला सुद्धा तरुण नेण्यासाठी मीच कारणीभूत आहे. त्या भक्ता राज लोहदंडाचं पुढं पंढरीक असं नामकरण झालं. हा क्षेत्र कर्नाटकाचा भाग. अनेक यवनी स्वाऱ्या व्हायच्या आणि त्या स्वारींच्या मध्ये हा भगवंत विटेवर उभा राहिला. बिदरची बादशाही आली आणि बिदरच्या बादशाहीमध्ये सुद्धा हा वृत्तांत सोलापूर पर्यंत गेला. अगदी आजच्या इचलकरंजी पर्यंतचा भाग हा त्यामध्ये गणला गेला. अनेक गोष्टींच्या मध्ये उलथापालथ झाली. मात्र प्रभू सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या ठाई उभा राहिला. महात्म्य वाढत होतं. अनेक तीर्थक्षेत्र छोटी छोटी त्याच्यामध्ये निर्माण होत होती. भगवंतांना आशीर्वाद दिलेला होता की या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आल्यानंतर जो स्नान करेल तो पापमुक्त होईल. नाव चंद्रभागा. प्रशस्त वाळवंटामध्ये यावं, त्या वाळवंटामध्ये भगवंताचं स्मरण करावं. अनेक वाळवंटातील खडे हे पंढरपूरच्या विठुरायाच्या नामाचे बनलेले आहेत. त्याचे स्पर्श व्हावा आणि त्या स्पर्शानं पुनीत होऊन पुन्हा भगवंताच्या रावळाकडे जाऊ. पुन्हा एक एक मजल दर मजल करत आपण पुढं जावं आणि रावळामध्ये जाऊन विश्रांती घ्यावी. भगवंताचं दर्शन घ्यावं. दर्शन घेतल्यानंतर पुन्हा समाधानी व्हावं. आता या दर्शनानं कोण समाधानी झाले आणि याचे ऐतिहासिक पुरावे काय हे आपण उद्याच्या भागात बघू. पुंडलिक वरदारी